नमस्कार मित्रांनो, हिरवजग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण भात लावणी वगैरे केली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपली नाचणी आणि वरी त्याची कशा पद्धतीने लागवड केली जाते ती ह्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता की हे थोडंफार प्रमाणात आम्ही नाचणीचं रोप काढलेलं आहे. म्हणजे जास्त नाही काढलेलं, कारण कसं असतं, जास्त प्रमाणात आपण हे रोप वगैरे काढलं तर आपलं रोप खराब होण्याची शक्यता असते. तर आम्ही काय केलं आहे की हे रोप कमी प्रमाणात काढलं आहे व थोडं राखून ठेवलं आहे. म्हणजे भाताचं कसं असतं, भाताचं जे रोप वगैरे असतं ते आपण संपूर्ण प्रमाणात काढतो, पण हे नाचणीचं जे रोप आहे ते आपण थोडं राखून ठेवतो व कालांतराने हे रोप पुन्हा जोमाने चांगलं वाढू लागतं. तर ह्या नाचणीच्या ह्याच्यामध्ये आम्ही थोडीफार लागवड केली. आपण बघू शकता की इथं आम्ही ह्या बांधावरती थोडंफार करिंद्याची लागवड केली. म्हणजे करिंद्याची वेळ असते. त्याचबरोबर कणघर लावले, म्हणजे ज्याला आपण काटेकाणा बोलतो. त्याचबरोबर हे भेंडीची लागवड केली व भेंडीला आधारासाठी आपण ह्या काठ्या बांधल्यात. म्हणजे कधी कधी काय होतं की जेव्हा जोरदार पाऊस पडतो किंवा मोठमोठा वारा येतो तर त्या वाऱ्यामध्ये ही भेंडी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे काय केलं आहे की आम्ही ह्या काट्या लावल्यात व काट्यांचा ह्याला आधार दिला आहे. व थोडे दिवसानंतर आम्ही ह्याला मातीची पूर्ण भरणार आहोत व थोडं खत पण घालणार आहोत. म्हणजे आपली ही जी काही भेंडी वगैरे आहे ती चांगल्या प्रकारे आपली ही भेंडी वाढ होणार आहे. त्याचबरोबर हे आपले कणगर वगैरे आहेत, त्या कणगरांसाठी पण आपण ह्या काट्या वगैरे लावल्यात. म्हणजे काय होतं की आपली जी कणघराची जी वेल वगैरे असते ती पण चांगली जोमाने वाढणार आहे व इतरत्र कुठे जाणार नाही, म्हणजे ह्या वेलीवरतीच राहणार आहे. तर ही आपली रताळी आहेत. म्हणजे रताळीची कशी, रताळी जी जमिनीमध्ये वाढतात, पण ही जी पानं वगैरे आहेत त्या पानांची चांगल्या प्रकारे भाजी केली जाते. तर तुम्ही पण अशी रताळ्यांच्या पानांची भाजी करतात का, तर कमेंट करून सांगा. तर नाचणीबरोबर आपण ही वरी पण घेतलेली आहे. तर वरी आपण ह्या खालच्या शेतामध्ये लागवड केली होती. तर बघू शकता की ही वरी पण केवढी मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे जवळजवळ 2-2.5 फुटाची ही वरी झाली. काय झालं की आपण भात लागवड करत होतो, तर भात लागवड करतेवेळी आपलं हे शेताकडं थोडं दुर्लक्ष झालं आहे. बघू शकता की थोडंफार आपल्या शेतामध्ये गवत वगैरे झालं आहे. काय होतं की पूर्वी आपल्याकडे बैलजोडी होती, तर आता आपण ती बैलजोडी देऊन टाकली. त्याच्यामुळे काय होतं की शेताची आपली नांगरट झाली नाही. कधी कधी काय होतं की 2-3 वेळ शेताची समजा नांगरट वगैरे झाली असेल तर ह्याच्यामध्ये गवताचं प्रमाण वगैरे ते पण कमी येतं. पण काय झालं आहे, आपले बैलजोडी नसल्यामुळे आणि ट्रॅक्टरवाले पण सध्या मिळत नाही. म्हणजे कसं आहे, त्यांची पण कामं वगैरे असतात, त्यांच्यामुळे ते ट्रॅक्टरवाले मिळत नाही. तर कालचा दिवस आमचा असंच फुकट गेला, पण आज ट्रॅक्टरवाला आपल्याला मिळालेला आहे. तर आता आपण ह्या शेताची सर्व नांगरकी करून घेणार आहोत. कसं आहे, नांगरकी करून घेतल्यानंतर आपलं जे काय गवत वगैरे आहे ते सर्व निघून जाणार आहे व त्यानंतर आपण ह्या वरीची लागवड करणार. म्हणजे वरीची जी भाकरी असते ती पण खायला चांगली लागते. म्हणजे जुनी लोकं आपली बघा की नाचणीची वरीची वगैरे भाकरी खात होते, त्यामुळे त्यांचं शरीर वगैरे पण कसं एकदम मजबूत होतं. म्हणजे एखादी 50 किलोची पिशवी वगैरे ते सहजरित्या उचलवते. पण आत्ताची मुलं बघा, त्यांना साधी 25 किलोची पिशवी पण उचलत नाही. कारण कसं, त्यांचं शरीर आता कमकुवत झालं आहे. पण जी जुनी लोकं वगैरे बघा, ते अजून पण कशी एकदम मजबूत आहेत व त्यांचं शरीर पण चांगलं आहे व ती आजारी पण पडत नाही. आपण काय केले की आपण आता ही थोडीफार वरीची लागवड करत आहोत. कारण कसं झालं आहे की सध्या कोकणामध्ये वगैरे आहे लोक आता शेती कमी करायला लागलेत. म्हणजे हे नाचणी वरी वगैरे पण आता ही लोकं कोण करत नाही. म्हणजे पूर्वी कसं आहे, प्रत्येकाचे 4-4, 5-5 शेतं असायचे. आता काय झालं आहे, आता सर्व लोक ती ही नाचणी वरी वगैरे विकत आणतात. म्हणजे त्यांना कसं आहे, कष्ट करायला नको, सर्व काही गोष्टी वगैरे त्या फुकट पाहिजेत. पण पूर्वीचे लोक तसं नसायचं. पूर्वीचे लोक शेतामध्ये कष्ट वगैरे करायची व नाचण्याची भाकरी वगैरे खायची. त्यामुळे त्यांचं जे शरीर वगैरे होतं ते तंदुरुस्त होतं. म्हणजे ते आजारी पडत नव्हते. म्हणजे कसं, त्यांच्या आरोग्यासाठी ते पण चांगलं होतं. आपण बघू शकता की आता आपली ही वरीचं शेत वगैरे आहे ते आता लावून झालेलं आहे. म्हणजे आपलं जे रोप होतं ते मोठ्या प्रमाणात होतं. आपल्याला वाटली 2 शेतं लागतील, पण एकाच शेतामध्ये लागलं आहे. कारण कसं, ह्याचं जे रोप वगैरे होतं ते मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्यामुळे आपला संपूर्ण शेत वगैरे तो भरून गेलेला. आता ही
जी वरी वगैरे त्या आडवी दिसते, पण थोड्या दिवसानंतर ही उभी होणार आहे. म्हणजे तिला आपण खताचा वगैरे मारा करणार आहोत. आपण बघू शकता की ह्या त्या दुसरं आपलं शेत आहे, त्या शेतामध्ये आपण नाचणीची लागवड करणार आहोत. आता आपण ही नाचणीची रोपं वगैरे घेऊन येत आहोत. तर ही आता ह्या शेतामध्ये आपण हे टाकणार आणि थोडीफार लागवड करणार. म्हणजे कसं आहे, नाचणीचं किंवा वरीचं जे रोप असतं ते ठोंब्या पद्धतीने आपण लागवड करतो. पण काय झालं आहे की आपल्याकडे माणसं पण कमी आहेत, त्यामुळे आपण ही अशी म्हणजे भाताची लागवड करतो त्याप्रमाणे आपण ही नाचणी आणि वरी लावत आहोत. कारण कसं असतं की माणसं वगैरे असली म्हणजे एक माणूस ठोंबा मारायला किंवा एक खत टाकायला, तर आपल्याकडे माणसांची कमतरता आहे. त्याच्यामुळे आपण ही नाचणी वगैरे ते आपण अशी म्हणजे आता हे पाऊस वगैरे पडल्यानंतर थोडे चिखल झाले, तर चिकळणीच्या साहाय्याने आपण ही आता नाचणी लावत आहोत आणि आपली नाचणी पण मस्त होणार. म्हणजे आत्ता काय झालं की 2 दिवसापूर्वी आपली ही नाचणी काढली होती, त्यामुळे थोडंसं रोप आपलं कोमजलं आहे. आपण बघू शकता की आता ही आपली नाचणी लावून झालेली आहे. तर तुम्ही पण अशी नाचणीची लागवड वगैरे करता का? तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.